ठीक आहे. जर आवाज ऐकला नाही काय प्रॉब्लेम आला तर मेसेज करत जावा. ठीक आहे. तर लास्ट complete month we have started the practicals. 6 to 7 practicals are already covered. So in this month, I will start 3 lectures. Okay, and simultaneously I will cover the practicals. With theory पण आणि practical पण दोन्ही घेत राहणार आहे. Okay, तर before the end of this month, हा महिना संपायच्या अगोदर I have completed all the serials and pulses. हा महिना संपायच्या अगोदर सिरियल आणि पल्सेस दोन्ही पण मी शिकवलेले होते. ज्वारी, बाजरी, मका, राईस, मायनर मिलेट्स शिकवून झालेले होते. तसंच पल्सेस मध्ये ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, रेड ग्राम, हॉट ग्राम, ओके, हे जे होते ते पण शिकून झालेले होते. नाव वी आर स्टार्टिंग द न्यू टॉपिक दॅट इज ऑल सीड क्रॉप्स. आता जे आहे मी तुम्हाला वी आर हॅव्हिंग 6 ऑल सीड क्रॉप्स. आपल्याला 6 ऑल सीड क्रॉप्स शिकायचे आहेत. ओके, आणि ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे. फ्रॉम दॅट पॉइंट 1 दॅट इज सोयाबीन, आणि त्यातलंच पहिलं जे आहे ते आहे सोयाबीन. ओके, ठीक आहे. तर सोयाबीन, बॉटनिकल नेम ग्लायसिनॅक्स, फॅमिली लेग्युमिनसी, सब फॅमिली कॅपेलिनोसी, आणि ओरिजिन जे आहे ते चायना. ओके, मी पुन्हा रिपीट करतो. आता जे आपण शिकणार आहोत ते ऑइल सीड क्रॉप शिकणार आहोत. बॉटनिकल नेम ग्लायसिनॅक्स सोयाबीनचा असते. फॅमिली लेग्युमिनसी आहे बिकॉज इट इज हॅव्हिंग रूट्स, त्याच्या मुळावर गाठी असतात त्यामुळे ते लेग्युमिनस फॅमिलीमध्ये येतं. ओके, आणि सब फॅमिली कॅपेलिनोसी, सब फॅमिली जी आहे ती कॅपेलिनोसी आहे. ओके, ठीक आहे. आणि इट इज ओरिजिन जी आहे ती चायना आहे. तर सोयाबीन इट इज कॉल्ड एज अ पल्सेस एज वेल एज ऑइल सीड. त्याला पल्सेस पण म्हणतात आणि ऑइल सीड पण म्हणतात बिकॉज इट विल फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन लेग्युमिनसी फॅमिली असल्यामुळे त्याच्या मुळावर गाठी असतात त्यामध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन पण फिक्स करतं. प्लस इट विल हॅव्हिंग अ ऑइल पर्सेंटेज. त्याच्यामध्ये 20% ऑइल असतं, तेल असते 20 ते 21%. त्यामुळं ऑइल सीड क्रॉप पण म्हणतात आणि पल्सेस पण म्हणतात. दोन्ही मध्ये सोयाबीनला इन्क्लूड केलं जातं. सोयाबीन कॅन बी इन्क्लुडेड इन पल्सेस ॲज वेल एज ऑइल सीड. ऑब्जेक्टिव्ह मध्ये लक्षात ठेवा. आणि याचं जे सेंटर ऑफ ओरिजिन आहे ते आहे चायना. ओके, याचं जे सेंटर ऑफ ओरिजिन जे आहे ते चायना आहे. सोयाबीन कॅन बी ग्रोन इन इंडिया, जपान, चायना, ब्राझील कंट्री, इन इंडिया, गुजरात, महाराष्ट्र, यूपी, एमपी. दीज आर द मेजर ग्रोइंग स्टेट. शक्यतो सेंट्रल इंडिया जे आहे त्या भागामध्ये सोयाबीन भरपूर प्रमाणामध्ये लावलं जातं. इट कॅन बी कल्टिवेटेड इन ऑल द डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र एक्सेप्ट कोकण रिजन. सगळ्यात जास्त एरिया जो आहे सोयाबीनचा कोकण सोडून महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणजे नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, आणि मराठवाडा जो आहे आपला बीड, परभणी, उस्मानाबाद, नागपूर हा जो आहे त्या भागामध्ये सोयाबीन भरपूर लावतात. आपल्याकडे पण लावलं जातं, नाही असं भाग म्हणत नाही मी. देन इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स. सोयाबीनचं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्ट खूप असं मोठं आणि ब्रॉड आहे. सोयाबीन हॅज अ हाय इल्डिंग पोटेन्शियल विथ न्यूट्रिशनल व्हॅल्यू. ओके, सोयाबीनचं इल्डिंग पोटेन्शियल पण खूप चांगलं आहे आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यूज पण खूप चांगले आहेत. सोयाबीन इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन. दॅट्स वाय इट इज नोन एज पुअर मीन्स मीट. ओके, गरिबांचं मटण असं सोयाबीनला म्हणलं जातं. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते शिजल्यानंतर मटणासारखं दिसतं म्हणून त्याला मटण म्हणतात. तर तसं काही नाहीये, किंवा त्याची मटणासारखी चव असते तसंही काही नाहीये. सोयाबीन मध्ये प्रोटीनचा सोर्स भरपूर असतो. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त प्रोटीन व्हेजिटेरियन लोकांना सोयाबीन मधूनच मिळतं, की जे आहे 40 ते 41% प्रोटीन. ओके, त्यामुळे जी लोक गरीब लोक मटण विकत घेऊ शकत नाहीत त्यांनी सोयाबीन जरी खाल्लं तर मटणामधनं जेवढे प्रोटीन भेटणार आहे त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या एवढेच प्रोटीन सोयाबीन मधनं भेटणार आहे. म्हणून त्याला पुअर मीन्स मीट म्हणतात. ते शिजवल्यानंतर मटणासारखं दिसतं म्हणून नाही म्हणत, त्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स मटणासारखा आहे, मटणावर रिच आहे. आणि गरीब लोकांना विटामिन खाऊन सुद्धा स्वतःच्या शरीरामध्ये प्रोटीनची गरज भागवतात म्हणून त्याला पुअर मीन्स मीट असं म्हटलं जातं. बऱ्याच लोकांना वाटतं की मटणासारखं दिसतं म्हणून मटण म्हणतात, तर तसं नाहीये. एनरिचमेंट ऑफ सॉइल बाय फिक्सिंग ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ॲटमॉस्फेअर मधलं नायट्रोजन फिक्स नायट्रोजनची कॅपॅसिटी वाढवतो का की लेग्युमिनस आहे. ओके, याच्यामध्ये विटॅमिन ए, सी, डी एवढे न्यूट्रिएंट आहेत. प्लस 21% ऑइल, 21% ऑइल आहे, 40% प्रोटीन आहे. एवढं जास्त प्रोटीन तुम्हाला कोणत्याही क्रॉप मध्ये दिसणार नाही.
ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, तुरीमध्ये सुद्धा 25% पेक्षा जास्त प्रोटीन नाहीये. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, हायएस्ट प्रोटीन इज ऑब्झर्व्ड इन अ क्रॉप दॅट इज सोयाबीन. 40 ते 41% प्रोटीन सोयाबीन मध्ये असतं, कुठल्याही अॅग्रोनॉमिक क्रॉप मध्ये नसतं. तर ऑब्जेक्टिव्ह साठी वही पेन जर असेल तर यामध्ये लिहून ठेवा, सगळ्यात जास्त प्रोटीन हे सोयाबीन मध्येच असतं. सोयाबीन ऑइल, सोया मिल्क, दीज आर द बाय प्रोडक्ट. सोयाबीन जे कवळं असतं त्यातनं दूध काढलं जातं, पांढरा स्त्रव वापरून सोया मिल्क म्हणतात. लहान मुलाला खायला पाठवतात, खूप चांगलं आणि न्यूट्रिशियस असते. सोयाबीन न्यूट्रलायझर, युरिक ऍसिड, अवॉइड किडनी डिसऑर्डर. ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी सोयाबीन खाल्ल्यानंतर जे युरिक ऍसिड असतं आपल्या युरिन मध्ये, लघवीमधलं, ते न्यूट्रलाइज करतं. त्यामुळे ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांना मुतखड्याचा त्रास कमी होतो. इट ऑल्सो कंटेन मिनरल लाईक कॅल्शियम, फॉस्फरस, फेरस आर प्रेझेंट. म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि फेरस हे न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स पण आहेत. सोयाबीन ऑइल युज ॲज पेंट, लुब्रिकंट, सोप अँड वॉर्निशेस. जे आपण ऑइल पेंट घरामध्ये वापरतो किंवा साबण जे वापरतो किंवा लुब्रिकंट्स म्हणजे गाडीमध्ये ऑइल जे होतो त्याच्यामध्ये सुद्धा सोयाबीनचं तेल मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. खाण्यासाठी पण वापरतो आणि कमर्शियली यूज पण आहे. सोयाबीन गुड फॉर डायबेटिक पेशंट बिकॉज ऑफ द लो फॅक्टर आहे. जे डायबेटिक पेशंट आहेत, ज्यांना डायबेटिसचा त्रास आहे, त्यांनी सोयाबीन खायला काय हरकत नाही, प्लस सोयाबीनचं तेल पण घ्यायला काय हरकत नाहीये. की त्यामध्ये सॅकराईडचं प्रमाण गोडी कमी असल्यामुळं त्यांना जास्त शुगर वाढत नाही त्यांची. इट इज ऑल्सो नोन ॲज अ कव्हर क्रॉप टू रिड्यूस द सॉइल इरोजन और स्मूदरिंग क्रॉप. स्मूदरिंग क्रॉप काय कन्सेप्ट आहे, हे क्रॉप स्पीडली वाढतं आणि सॉइल सरफेस कव्हर करतो. सो रेन ड्रॉपचा जो इम्पॅक्ट आहे, पावसाचा थेंब जो आहे तो पहिल्यांदा पानावर पडतो, त्यामुळं सॉइल इरोजन जास्त होत नाही आणि याची मुळं सॉइल सरफेस पण चांगला पकडून ठेवतात, सॉइल इरोजन रिड्यूस करतात. म्हणून ह्याला स्मूदरिंग क्रॉप किंवा कव्हर क्रॉप म्हणतात. म्हणजे असं क्रॉप की जे स्पीड आणि क्विकली वाढून सॉइल सरफेस सगळं कव्हर करतं. त्यामुळं सॉइल कमी पाण्याच्या, पावसाच्या पाण्यामुळे, पाण्याच्या थेंबामुळे जे होणार आहे ते पण, म्हणून याला स्मूदरिंग क्रॉप असं म्हणलं जातं. आता इथं फोटो टाकलेला आहे सोयाबीनचा. आता सगळ्यांनी सोयाबीन पाहिलंच असेल आपल्या भागामध्ये. बागेत राहून काय अडचण आहे, तुला हात कव्हर केलाय, अनम्यूट करून विचार काय प्रॉब्लेम असेल तर. साऊंड क्लिअर येतोय का बरोबर? साऊंड क्लिअर येतोय का? मेसेज करा. 35 नंबर मेसेज कर, मेसेज कर. हात रेंज करू नका. नाही आता ऐकू येते का व्यवस्थित? आता बघा, आता आवाज व्यवस्थित ऐकू येतोय का? ब्रेक होतोय साऊंड? एक मिनिट, कोणतरी अनम्यूट. विजय म्यूट होला का तुझ्या? तिथं साऊंड ब्रेक होते ती. ओके आता बोला, साऊंड ऐकते. 38 नंबर काय प्रॉब्लेम आहे तुझा? मेसेज करायला बोल मला. हात कव्हर करतोय. येते काय आवाज ऐकत व्यवस्थित? आता आवाज व्यवस्थित ऐकू येतोय का? मेसेज करा म्हणजे मला चालू करायला बरं लेक्चर. ओके येतोय, ठीक आहे. हो येतोय, हो ठीक आहे, चालतंय, ठीक आहे. ओके ठीक आहे, मेसेज नाही केलं तरी चालेल, कळलं मला. तर सोयाबीन मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीनचं पर्सेंटेज असते 40. त्यामुळे त्याला पुअर मीन्स मीठ म्हणतात, गरिबांचं मटण. शिजल्यावर मटणासारखं दिसतं म्हणून म्हणत नाहीये, ही बाब लक्षात ठेवा. आणि सोयाबीन जे आहे ते ऑलसीड आणि पल्सेस दोन्हीमध्ये कन्सिडर केलं जातं. त्यामध्ये 20 ते 21% ऑइल पण असतं आणि ते लेग्युमिनस फॅमिलीचं असल्यामुळे पल्सेस पण असते. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. व्हेजिटेबल क्रॉप मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन क्रॉप मध्ये 40 ते 41% हे सोयाबीन मध्ये असते. त्यामुळे माझा एक तुम्हाला सल्ला आहे, घरी तुम्ही सोयाबीन खात जावा, तुम्हाला प्रोटीन कधीच कमतरता भासणार नाहीये. ओके, बॉटनिकल डिस्क्रिप्शन. It is a bushy annual plant with 30 to 60 centimeter of height.
हे जे आहे हे छोटस प्लांट असतं, बुशी जमिनीच्या खाली वाढतं. 30 ते 60 सेंटीमीटर त्याची हाईट असते. स्टेम इज अँग्युलर विथ स्प्रेड. स्टेम जे असते ती गोलाकार असते. पॉट्स आर लॉंग अँड सिलेंड्रिकल. इच कंटेन 2 to 3 सीड्स. इथं तुम्हाला फोटोमध्ये शेंगा पण दिसत आहेत. एका शेंगेमध्ये 2 ते 3 सीड्स असतात. ओके, त्या रूट सिस्टम विथ वेल डेव्हलप्ड लॅटरल रूट्स. हे जी रूट सिस्टम असते ते त्या रूट सिस्टम असते. त्या रूट सिस्टम म्हणजे काय, एकच मूळ जमिनीमध्ये खोल जातं. लीफ आर ट्रायफोलिएट. ट्रायफोलिएट म्हणजे काय, एका जागेवर 3 पानं. तुम्हाला दिसतात बघा फोटोमध्ये बघा, तुम्ही कुठेही बघा पान, एका जागेवर 3 पानं. त्याला म्हणायचं ट्रायफोलिएट अँड कंपाऊंड. इट इज अ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. आता सेल्फ आणि क्रॉस आणि ऑफन क्रॉस काय आहे हे सर तुम्हाला बॉटनीमध्ये शिकवतायत. आता त्यामध्ये मी काय जास्त जात नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला तो येतो सॉइल आणि क्लायमेट. ओके, सोयाबीन कॅन बी कल्टिवेटेड ऑन लाईट टू सँडी सॉइल. हलक्या मध्यम जमिनीमध्ये लावलं जातं. पीएच 6 to 7.5. पीएच जो आहे तो 6 ते 7.5 आहे. ब्लॅक कॉटन सॉइल आर मोस्ट सुटेबल फॉर द कल्टिवेशन. ब्लॅक कॉटन सॉइल जे आहे ते सगळ्यात चांगले आहेत कल्टिवेशन साठी. सोयाबीन क्रॉप कॅनॉट टॉलरेट ऍसिडिक ऑर अल्कलाइन सॉइल. सोयाबीन क्रॉप जे आहे ते ऍसिडिक किंवा अल्कलाइन सॉइल त्याचं टॉलरेट करत नाहीत. वॉटर लॉगिंग इज हार्मफुल. आणि शक्यतो त्यासाठी वॉटर लॉगिंग चालत नाही. तर जे त्याला विल्ट रूट रॉट किंवा झाड पिवळं पडतं. ओके, climatic requirement. Soybean is a tropical crop and requires long, warm growing season. Temperature requirement 25 to 30 degrees Celsius. 25 ते 30 डिग्री सेल्सिअस. Rainfall 600 to 800 millimeter is sufficient. 600 ते 800 mm rainfall भरपूर झाला. Soybean requirement warm climate for vegetative growth stage and bright sunshine for the flowering and pod development. सोयाबीनला उष्ण दमट वातावरण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजला म्हणजे पेरल्या आणि पुन्हा ते फ्लावरिंग आणि पॉट डेव्हलपमेंट आलं की स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो. ओके, आणि पाऊस ऍव्हरेज आहे 600 ते 800 एकम. काही जास्त पाऊस लागतो वर्षाचा भाग नाही. क्रॉप असल्यामुळे उष्ण दमट वातावरणामध्ये जास्त व्यवस्थित उगवून येतं. ओके, लँड प्रिपरेशन. लँड प्रिपरेशन मध्ये काय येतं, प्लाविंग इज कॅरिड आउट 15 to 20 सेंटीमीटर इन समर. उन्हाळ्यामध्ये 15 ते 20 सेंटीमीटर नांगरट करायची. Application of FYM 10 to 12 tons per hectare. 10 ते 12 टन पर हेक्टर शेणखत द्यायचं नांगरच्या वेळेस. Harrowing is carried out for firm and compact seedbed. आणि पाऊस पडल्यानंतर ढेकळं फोडायच्या वेळेस तुम्हाला सोईंग करायच्या अगोदर एकदा दोनदा फुलवायचं किंवा रोटावेटर यूज करून जमीन लूज आणि भुसभुशीत बनवून घ्यायची. ओके, त्याच्यानंतर सीड सोईंग. तर सीड अँड सोईंग मध्ये सोयाबीन सीड्स आर ट्रीटेड विथ 4 ग्रॅम कॅप्टन थायरम टू कंट्रोल द सीड बॉर्न डिसीजेस लाईक रूट रॉट ऑर विल्ट. सोयाबीन सीड जे आहेत ते कॅप्टन व थायरम हे जे फंजीसाइड्स आहेत ते चोळायचं. त्यामुळे त्याला रूट रॉट किंवा विल्ट असे डिसीजेस होत नाहीये. Sodium and PSB biofertilizer 70% phosphorus and nitrobium आणि PSB phosphorus solubilizing bacteria 250 ग्रॅम 10 किलो बियाण्याला लावायचा, जेणेकरून तुमचा युरियाचा डीएपीचा खर्च 25% वाचतो. ओके, ठीक आहे, आणि तुमचं यील्ड पण 20 ते 25% वाढतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सोईंग टाइम. तर खरीप सीझन 15 जून ते 15 जुलै. एकच मिनिट. ओके, फॅन जास्त स्पीड मध्ये असल्यामुळे आवाज जरा तुटत होता, तो पण कमी केला. सो फॅन पूर्ण बंद केला म्हणजे आवाज तुटणार नाही. सोईंग टाइम खरीप सीझनचा 15 जून ते 15 जुलै. ओके, सोयाबीन जे आहे ते 15 जून ते 15 जुलै पर्यंत सोईंग करावं. सोईंग मेथड जी आहे ड्रिलिंग विथ द सीड कम फर्टिलायझर ड्रिल ऑर डिपलिंग. एक तर हाताने टोकावं किंवा पेरावं. ओके,
तर ड्रिलिंग केलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके, ठीक आहे. शक्यतो लोक पेरतात सोयाबीन. ओके, स्पेसिंग जे आहे सोयाबीन 45 बाय 15 सेंटीमीटर, 45 बाय सेंटीमीटर. 45 जो आहे तो रोटो आहे, दुसरा आकडा आहे तो प्लांट आहे. सीड रेट सोयाबीन जास्त असतो, मुलं बऱ्याच वेळा कमी लिहितात. 75 ते 80 केजी पर हेक्टर. आकडा लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी कमी लिहितात. 75 ते 80 केजी पर हेक्टर. ओके, आणि सोईंग डेप्थ जे आहे इट इज 5 to 7 सेंटीमीटर डीप. ओके, 5 ते 7 सेंटीमीटर डीप. तर सीड रेट लक्षात ठेवा, 75 ते 80 केजी पर हेक्टर. 10 ते 12 किलो देतात बऱ्याच वेळा चुकून. तसं करू नका. मॅन्युअल अँड फर्टिलायझर मॅनेजमेंट ऍप्लिकेशन ऑफ FYM 10 to 12 टन्स पर हेक्टर. 10 ते 12 टन पर हेक्टर FYM. ओके, आणि फर्टिलायझर डोस जो आहे तो 25-50-25. फर्टिलायझर डोस जो आहे टोटल ऍट द टाइम ऑफ सोईंगला दिला जातो. बिकॉज इट इज अ लेग्युमिनस फॅमिली क्रॉप, इट विल फिक्स द ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. So there is no need to supply the nitrogen 1 month after sowing. Leguminous family crop असल्यामुळे त्याला नायट्रोजन एका महिन्यानंतर देण्याची कोणतीही आवश्यकता भासत नाहीये. ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन ऑटोमॅटिक फिक्स करतं. त्यामुळं ओके, हायर डोस ऑफ फॉस्फरस इज इसेन्शियल फॉर द पॉट डेव्हलपमेंट. मग तुम्ही म्हणता फॉस्फरस काय एवढा 50 किलो द्यायचा, 25 किलो नायट्रोजन आहे, 25 किलो पोटॅश आहे, फॉस्फरस का 50 किलो द्यायचा? तर त्याचं कारण तुम्ही लिहिलेलं आहे, हायर डोस ऑफ फॉस्फरस. फॉस्फरस जर जास्त दिला तर पॉट डेव्हलपमेंट म्हणजे शेंगा भरपूर लागतात, मोठ्या होतात आणि त्यामुळे उत्पादन वाढतं. म्हणून फॉस्फरसचा डोस हा 50 किलो आहे. ओके, तर तुम्हाला कारण कळते. इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट. देअर इज नो एनी नीड ऑफ इरिगेशन ऍट द टाइम ऑफ रेनफॉल. पाऊस पडत असेल तर पाणी देण्याची आवश्यकता नाही. But at the dry spell in Kharif season as well as in the summer season, irrigation should be critical. Okay, जर ड्राय स्पेल पडला म्हणजे जर पाऊस नाही पडला तर इरिगेशन देणं आवश्यक आहे. क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस कुठल्या कुठल्या आहेत? झाडाच्या वाढीची अवस्था, ज्यावेळेस त्याला पाणी देणं अतिशय गरजेचं आहे. तर पहिली येते फ्लॉवरिंग ग्रोथ स्टेज, जी असते 40 ते 45 दिवसानंतर, डेज आफ्टर सोईंग. फ्लॉवरिंग ओके, 40 ते 45 दिवसानंतर. त्यानंतर येते पॉड फिलिंग स्टेज. ओके, 80 ते 85 दिवसानंतर. पुढे येते पॉड फिलिंग स्टेज, आणि त्याच्यानंतर अजून एक येते जे येते पॉड फिलिंग नंतर पॉड डेव्हलपमेंट. पण पॉड फिलिंग आणि पॉड डेव्हलपमेंट जवळपास सारख्या धरल्या जातात. ओके, तर लक्षात ठेवा, दोन स्टेजेस महत्वाचे आहेत. एक आहे फ्लॉवरिंग 40 ते 45 दिवसानंतरची, त्यावेळेस पाणी देणं गरजेचं आहे, नाहीतर फ्लॉवर ड्रॉप होतात. किंवा पॉड फिलिंग स्टेज, ज्यावेळेस शेंगा भरतात आणि वाढतात त्याची साईज, त्यावेळेस 80 ते 85 दिवसानंतर ती येते. वॉटर रिक्वायरमेंट, सोयाबीनला किती पाणी लागतं, तर 450 ते 750 mm किंवा 45 ते 75 सेंटीमीटर. कुठला एकरा घ्या काही फरक पडत नाही. हेक्टर 450 ते 750 mm एवढा पाऊस पडला तरी सोयाबीनसाठी ते सफिशियंट आहे. इंटरकल्चरिंग आणि वीड मॅनेजमेंट, 2 to 3 विडिंग ऑर होईंग, एकदा किंवा दोनदा भांगलावं किंवा कोळपावं, इज कॅरीड आउट इन द फील्ड. ओके, 30 to 35 days after sowing to reduce the crop yield competition. Okay, use of herbicide Alachlor 2 kg per hectare dissolved in 600 liters of water as a pre-emergence application after the sowing but before the emergence. Okay, तर एकदा दोनदा भांगलावं, किंवा जर तुम्हाला तणनाशक मारलं असेल प्री इमर्जन्स म्हणजे सोईंग केलंय उगवण्याच्या अगोदर 5-6 दिवसाची मुदत असते, त्याच्यामध्ये तुम्ही ॲलाक्लोर वापरू शकता. 2 किलो ॲलाक्लोर विकत घ्यायचं, 600 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि स्प्रेइंग करायचं. आणि उगवून आल्यानंतर जर तुम्हाला हर्बिसाइड वापरायचा असेल तर तुम्ही परस्यूट म्हणून मार्केटमध्ये विकत मिळतं, 750 ml घ्यायचं, 500-600 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि एका हेक्टरला स्प्रे करायचं. तर उगवून आल्यानंतर पोस्ट इमर्जन्स परस्यूट आहे. नाव लक्षात ठेवा, इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट ऑफ सोयाबीन. तर सीडलिंग रॉट. ओके, आता हे बऱ्याच तुम्हाला मी दाखवलेले आहे त्याचे फोटो. सीडलिंग रॉट म्हणजे काय? दिस डिसीज इज कॉल्ड बाय फंगस Fusarium species. Because of that, germination seedling affected, resulting in a poor stand. Many seedling rolled out and died. काय होतं? झाडाची मुळं एकदम मुळावर अटॅक होतो, मुळं पांढरी पडतात आणि मरतात.
आणि झाडाची मुळं मेल्यामुळं झाडाचं मरून जातं. ओके, आणि मरतं. त्याला म्हणायचं सीडलिंग रॉट. तर त्याला ट्रीटमेंट काय आहे? सीड ट्रीटमेंट आहे कॅप्टन किंवा थायरम 3 ते 4 ग्रॅम पर केजी ऑफ सीड. 3 ते 4 ग्रॅम कॅप्टन किंवा थायरमची सीड ट्रीटमेंट आहे. ओके, त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा. ओके, बायो पेस्टिसाइड आहे. ओके, 4 ते 5 ग्रॅम पर केजी ऑफ सीड. ट्रायकोडर्माची सुद्धा पावडर जर बियाण्याला लावली तर डिसीज जो आहे सीडलिंग रॉट कंट्रोल होतो. एकदा पडायला लागल्यानंतर झाडं मारायला लागल्यानंतर तुम्ही कॅप्टन थायरम 10 लिटर पाण्यामध्ये ओके 20 ते 25 ग्रॅम घेऊन ते तुम्ही झाडाच्या मुळाच्या शेजारी ड्रिंचिंग पण करू शकता, जेणेकरून झाडाच्या मुळावर अटॅक होणार नाही. ड्रिंचिंग करता येतं. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे अँथ्रॅकनोज. ओके, this disease is caused by fungus called Atricum capsicum. Because of this production of dark brown spot. Okay, तर अँथ्रॅकनोज मुळे ब्राऊन कलरचे स्पॉट डेव्हलप होतात. ओके, अँथ्रॅकनोज मुळे ब्राऊन कलरचे स्पॉट डेव्हलप होतात. ओके, ठीक आहे. आपण फंगल डिसीजच आहे. तर कंट्रोल मेजर स्प्रेइंग ऑफ झायनेम और मॅन्कोझेब ऍट 2 kg per 1000 लिटर ऑफ वॉटर. 2 किलो घ्यायचं, 1000 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रेइंग केलं तरी चालतंय. त्याच्यानंतर विल्ट म्हणजे काय? मुळं कुजतात. ओके, दिस डिसीज इज कॉल्ड बाय फंगस Fusarium orthonicus. Because of this disease, leaves get starting yellowing, then dying, land become yellow, dry wood is decomposed, आणि नंतर ती मुळं कुजतात. ठीक आहे. तर हा पण फंगल डिसीज आहे. मुळावर पडतो आणि मुळावर पावडरी ग्रोथ येते पडल्यानंतर आतमध्ये आणि मुळं कुजून जातात. कंट्रोल मेजर आहे सीड ट्रीटमेंट. कॅप्टन थायरम 3 to 4 ग्रॅम पर केजी ऑफ सीड. 3 ते 4 ग्रॅम पर केजी ऑफ सीड किंवा ट्रायकोडर्मा 4 ते 5 ग्रॅम पर केजी ऑफ सीड. सीडलिंग रॉट आणि विल्ट या दोघांना पण ट्रीटमेंट जी आहे ती कॉमनच आहे. ह्याच्यामध्ये पण ड्रेंचिंग करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॅक्टेरियल ब्लाइट. दिस प्रोडक्शन ऑफ डार्क ब्राऊन स्पॉट. अँथ्रॅकनोज आणि बॅक्टेरियल ब्लाइट जवळपास सारखाच असतो. ब्राऊन कलरचे स्पॉट डेव्हलप होत जातात आणि पानावर पहिल्यांदा डेव्हलप होतात, नंतर पॉडवर पण डेव्हलप होतात आणि मग पॉड आपसून येतात किंवा गळून पडतात. कंट्रोल मेजर सेमच आहे बॅक्टेरियल ब्लाइट आणि अँथ्रॅकनोज. स्प्रेइंग ऑफ झायनेम और मॅन्कोझेब 2 kg 1000 लिटर ऑफ वॉटर. ओके, किंवा कार्बेन्झिन 0.2% स्प्रेइंग केलं तरी चालतं. टेस्ट ऑफ सोयाबीन ऍसिड और जॅसिड. ओके, आता ऍसिड आणि जॅसिडचे मी फोटो तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले आहे. अटॅक ऑन टेंडर लीफ. योगेश कोकरे कोण आहे? म्यूट कर. अटॅक ऑन टेंडर लीफ द सेल सॅप लीफ टर्न येलो ब्राऊन अँड कर्ड. पानावर अटॅक करतात आणि त्याचे सेल सॅप करतात ऍसिड जॅसिड आणि त्यामुळे पानं सुकून जातात किंवा आपसून जातात. स्प्रेइंग ऑफ मोनोक्रोटोफॉस 0.01% 35 EC. पॉड बोरर शेंगा पोखरणारी आळी. यापैकी जर तुम्हाला कुठली बघायची असेल तर तुम्ही गुगलवर तुमचं पॉड बोरर ऍसिड जॅसिड किंवा बॅक्टेरियल ब्लाइट टाका, तुम्हाला भरपूर फोटो बघायला मिळतील. अटॅक ऑन टेंडर लीफ और शूट देन गो इनटू द पॉड ऑफ द प्लांट हिअर इनसाइड डेव्हलपिंग पॉड. आधी पानाला होल करतं, नंतर स्टेमला होल करतं आणि शेंगाला होल करतं, आपली शेंग खाऊन टाकतं. कंट्रोल मेजर स्प्रेइंग ऑफ क्विनाप्रोफॉस. ओके, क्विनाप्रोफॉस 300 ml 200 लिटर्स ऑफ वॉटर. 300 ml घ्यायचं 200 लिटर पाण्यामध्ये. हेरी कॅटरपिलर आळीवर केस असतात त्याला हेरी कॅटरपिलर म्हणतात. इट विल अटॅक ऑन द लीफ अँड टेंडर शूट कॉझिंग डिपॉलेशन ऑफ द लीफ. पानावर अटॅक करतं, पानं गळून पडतात आणि नंतर शेंड्यावर खायला चालू करतं कॅटरपिलर. कंट्रोल मेजर क्विनाप्रोफॉस 1 ml पर लिटर ऑफ वॉटर. म्हणजे 10 लिटर पाण्यामध्ये 10 ml घ्यायचं किंवा 300 ml 200 लिटर पाण्यामध्ये घेतलं तरी चालतं. किंवा प्रोपॅनोफॉस 1 लिटर पर हेक्टर. ओके, हे दोन्ही पण आहे, पण आता प्रोपॅनोफॉसवर बंदी घातलेली आहे सरकारने. ओके, नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. क्रॉप बिकम मॅच्युअर आफ्टर 19 to 110 days. 90 ते 110 दिवसामध्ये सोयाबीन तयार होते. लिव्स कलर चेंज टू येलो, पानं पिवळी पडतात. आता बघा तुम्हाला दिसत असतील तुमच्या शेतात आजूबाजूला. ड्राईंग ऑफ लीव्ह. Moisture percentage is of seed fall below 15%. Moisture percentage जे आहे ते 15% पेक्षा कमी होतं. ग्रीन कलर चेंज टू येलो.
ग्रेनचा कलर जो आहे तो पिवळा पडतो. ओके, पिवळा होतो आणि पानं गळून पडतात. फ्रुटिंग करायचं, उपटायचं आणि ज्या शेंगा आहेत त्या हाताने तोडायच्या आणि डाळा जनावराला खायला घालून टाकायचा. ओके, दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. इल्ड जे आहे इम्प्रूव्ड मेथड 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर. ओके, त्याच्यामध्ये इल्ड किंवा उत्पादन जे आहे ते 20 ते 25 क्विंटल येतं. तर डाळा उपटायचा, शेंगा तोडायच्या. ओके, आणि मशीन मधून गाळून त्या सेपरेट करायच्या. ओके, आता सोयाबीन सगळ्याला माहिती पिवळ्या कलरचं दिसतं आणि इल्ड जी आहे ती 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर आहे. व्हरायट्या कुठल्या फेमस आहेत? JS 335 सगळ्यात जास्त फेमस, फुले कल्याणी, MACS 13, MACS 57, MACS 58, PK 472, पंजाब 1, क्लार्क. आपल्याकडे सगळ्यात जास्त फेमस व्हरायटी जी आहे सोयाबीनची ती फुले 265 आहे. ओके, ठीक आहे. तर एक क्रॉप आता शिकून झालं. आता नंतर मी लगेच कंटिन्यू मध्ये दुसरं क्रॉप पण घेणार आहे जे आहे ग्राउंडनट. ओके, एक क्रॉप तर मी शिकवलेला आहे, मी दुसरं क्रॉप पण घेणार आहे की जे आहे ग्राउंडनट. ओके, ठीक आहे. एकच मिनिट थांबा. सोयाबीन रिलेटेड काय शंका असेल तर मेसेज करा. तर लक्षात ठेवा, सोयाबीन हे सगळ्यात जास्त मोठं, ओके, सोयाबीन हे सगळ्यात जास्त प्रोटीन असणारा क्रॉप आहे. ओके, ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त जे प्रोटीन आहे ते सोयाबीन मधनच मिळतं. ऑब्जेक्टिव्हला हे बऱ्याच वेळा विचारतात. ओके, आणि एकच मिनिट, सगळ्यात जास्त प्रोटीन असल्यामुळे 40 ते 43%, त्यामुळे याला प्युअर मीन्स मीट असं पण म्हणलं जातं. ओके, एकच मिनिट. तर सोयाबीन मध्ये अशा पद्धतीनं प्रोटीन सगळ्यात जास्त असते, 20% ऑइल असते. सोयाबीनला लेग्युमिनस आणि पल्सेस फॅमिली मध्ये म्हणतात. दोन्ही प्रकारचं सोयाबीनला म्हणलं जातं. ओके, ही बाब एक लक्षात ठेवा तुम्ही. ओके, ठीक आहे. आणि सोयाबीनचा स्टेट रेट जो आहे तो 70 ते 80% आहे. ही पण एक जी बाब आहे किंवा एक मुद्दा आहे, तुम्ही तो लक्षात ठेवावा. हा जास्त एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे, या बाबी किंवा या गोष्टी या तुमच्यासाठी जास्त महत्वाच्या आहेत. ओके, ठीक आहे. एकच मिनिट, जर माझं एक छोटस काम आहे. आता आपण ग्राउंडनट चालू करतोय. ओके, तर ग्राउंडनटचं जे बॉटनिकल नेम आहे ते आहे अरॅचिस हायपोगोंजिया. ओके, अरॅचिस हायपोगोंजिया हे जे आहे हे बॉटनिकल नेम आहे ग्राउंडनटचं. ठीक आहे, आणि फॅमिली जी आहे ती लेग्युमिनसी आहे. ओके, फॅमिली जी आहे ती लेग्युमिनसी आहे. ठीक आहे, तर या दोन बाबी लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचं सेंटर ऑफ ओरिजिन जे आहे ते ब्राझील आहे. ठीक आहे, सेंटर ऑफ ओरिजिन जे आहे ते ब्राझील आहे. ठीक आहे, तर काही बाबी आणि काही मुद्दे मी जे आता तुम्हाला सांगितले ग्राउंडनट, तर सगळ्यात जास्त आपल्या क्रॉप मध्ये 45 ते 46% ऑइलचा पर्सेंटेज हे ग्राउंडनट मध्ये आहे. ओके, बाकी तुम्हाला कोणत्याही क्रॉप मध्ये एवढं ऑइल दिसणार नाही. ग्राउंडनट मध्ये 46% ऑइल असते. ओके, ठीक आहे. 2 मिनिटं थांबा, थोडासा प्लीज स्लो रिस्पॉन्ड करत असल्यामुळं मी स्लाइड ओपन करायला थोडासा वेळ घेते मला.
तर मी एक 2 मिनिटामध्ये तुम्हाला चालू करून देतो. ठीक आहे. तर मी जे काही नॉट रिस्पॉन्डिंग काय असेल 2 मिनिटं थांबा. एकदा त्रास झाला का इतका त्रास होतो. 2 मिनिटं थांबा. काहीच रिस्पॉन्ड करणार काय. दोन मिनिटं जरा होल्ड करा. पीसी रिस्पॉन्ड जरा प्रॉब्लेम येतोय. मी लगेच चालू करतो. 2च मिनिटं होल्ड करा. तर Arachis hypogongia, family Leguminosae, subfamily Papilionaceae. Okay, it is a Greek word. Arachis means legume and hypogongia below the ground formation. Arachis hypogongia हा शब्द कुठून आला त्याची मी तुम्हाला आता माहिती सांगतो. Arachis म्हणजे लेग्युम आणि hypogongia म्हणजे बिलो द ग्राउंड. आता सोयाबीनच्या शेंगा सगळ्याला माहिती जमिनीच्या खाली लागतात. ओके, हे जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्वांना माहित आहे. असं नाहीये कोण विद्यार्थी की ज्याला माहित नाही की भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात. ओके, तर ही जी माहिती होती ओके. That's more better. ओके, आता झालं व्यवस्थित. आता व्यवस्थित तुम्हाला दिसेल पण आणि प्रॉब्लेम पण येणार नाही. तर ब्राझील या देशाचा जो पीक आहे ब्राझील मधनं आपल्याकडे आलेला आहे. ओके, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, तर भुईमुग जे आहे आता भुईमुग सगळ्यांनी बघितला पण असेल, काय असातला विषय नाही की कोणी बघितला नाहीये. तर बॉटनिकल नेम Arachis hypogongia, फॅमिली लेग्युमिनसी, सब फॅमिली पेपिलिनसी. ओके, Arachis हा शब्द म्हणजे लेग्युम्स आणि हायपोगोंजिया म्हणजे बिलो द ग्राउंड फॉर्मेशन. ग्रीक वर्ड आहे आणि ओरिजिन जे आहे ती ब्राझील आहे. ओके, सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये ग्राउंडनट कॅन बी ग्रोन ऑन अमेरिका, इंडिया, आफ्रिका अँड चायना कंट्री. इंडिया इज द फर्स्ट प्लेस इन द वर्ल्ड इन एरिया अँड प्रोडक्शन. जगामध्ये भारताचा पहिला नंबर लागतो एरिया आणि प्रोडक्शन मध्ये. इन इंडिया, गुजरात, महाराष्ट्र, यूपी, एमपी, राजस्थान, तमिळनाडू, these are the major growing states. Okay, it can be cultivated in all the districts of Maharashtra except Konkan. कोकण सोडून इकडे आपल्याकडे भुईमुग लावला जातो. Groundnut is the most important crop in Maharashtra, 2.3 lakh hectare of area, and that the production is 2.57 lakh ton. The productivity is 1082 quintals per hectare. अंदाजे एका हेक्टरी 10 क्विंटल उत्पादनाचा ऍव्हरेज आहे आपल्याकडे सोयाबीनच्या बाबतीमध्ये. तर सोयाबीन मध्ये एक प्रॉब्लेम आहे, द यील्ड इज व्हेरी लो. द कॉजेस ऑफ लो यील्ड इन ग्राउंडनट. आपल्याकडे भुईमुगाचं जेवढं उत्पादन आलं पाहिजे ते दुर्दैवानं येत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला जास्त परवडत नाही. ओके, सो द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन इज व्हेरी हाय बिकॉज ऑफ द कॉस्ट ऑफ सीड इज मोर
अँड लेबर रिक्वायरमेंट फॉर द डिबलिंग अँड हार्वेस्टिंग इज ऑल्सो मोर. तर बऱ्याच वेळा असं होतं की ग्राउंडनट जे आहे त्याचा बियाण्याचा रेट हा खूप महाग आहे. ओके, 140 रुपये, 150 रुपये, 160 रुपये किलो, आणि एका हेक्टरला बियाणं लागतं 80 ते 90 किलो. म्हणजे बियाण्याचाच खर्च 10-12 हजार रुपये होतो. त्यामुळे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढते. प्लस भुईमूग बऱ्याच वेळा टोकावा लागतो, पुन्हा उपटून त्याच्या शेंगा तोडाव्या लागतात. त्यामुळे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, लागवडीचा खर्च सोयाबीन मध्ये थोडासा, भुईमुगामध्ये सॉरी, जास्त येतो. ग्राउंडनट मेनली कल्टिवेटेड ऑन लाईट टाइप ऑफ सॉइल, सोइल इज व्हेरी लेस. आणि लोक काय करतात, भुईमूग हलक्या जमिनीवर लावतात, त्यामुळे उत्पादन पण कमी येतं. ग्राउंडनट मोस्टली कल्टिवेटेड ऑन अ रेनफेड कंडिशन अँड लॅक ऑफ मॉइश्चर ऍट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. आणि बऱ्याच वेळा भुईमूग जो आहे तर पावसाच्या जीवावर लावला जातो, त्यामुळे उत्पादन कमी पण येतं आणि लोक व्यवस्थित लक्ष देत नाहीत. ओके, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, ऑइल सीड क्रॉप आहे अँड द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी, एक्सपोर्ट अँड अर्न फॉरेन एक्सचेंज. मोठ्या प्रमाणामध्ये आपलं तेल काढून ते विकलं जातं, त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. ओके, फॉरेन एक्सचेंज, परकीय चलन आपल्याला भेटतं. ग्राउंडनट अकाउंट मोर दॅन 40% एकरेज अँड 16% प्रोडक्शन. आपल्या देशामध्ये ऑइल सीड मध्ये सगळ्यात जास्त एरिया 40% ग्राउंडनटचा आहे आणि सगळ्यात जास्त उत्पादन पण ग्राउंडनटच आहे. एनरिचमेंट ऑफ सॉइल बाय फिक्सिंग ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन लेग्युमिनस फॅमिली असल्यामुळे फिक्स करतं. हायली न्यूट्रिशियस, 45% ऑफ ऑइल अँड 25% ऑफ प्रोटीन. ऑल्सो कंटेन विटॅमिन बी. 45% तेल, 45 ते 46% आणि 25% प्रोटीन आहे. तर सगळ्यात जास्त ऑइल हे ग्राउंडनट मध्येच असते. इट इज ऑल्सो नोन ॲज अ पीनट, अर्थनट, मंकी नट. ह्यालाच पीनट, अर्थनट किंवा मंकी नट पण म्हणतात. ग्राउंडनट ऑल्सो कंटेन विटॅमिन ई, अमायनो ऍसिड लाईक रायबोफ्लोविन अँड थायमिन. भुईमुगामध्ये विटॅमिन ई, अमायनो ऍसिड आणि रायबोफ्लोविन पण असते. इट ऑल्सो कंटेन मिनरल्स लाईक कॅल्शियम, फॉस्फरस, फेरस ऑल्सो प्रेझेंट. ग्राउंडनट ऑइल युज्ड ॲज अ पेंट अँड वॉर्निशेस. मगाशी मी जे सोयाबीन मध्ये सांगितलं होतं की पेंट, ऑइल पेंट मध्ये वापरलं जातं. ग्राउंडनट ऑइल केक इज अ गुड कॉन्सन्ट्रेट इन अ एनिमल डाएट. तर भुईमुगाचं तेल काढल्यानंतर जी पेंट निघते ती जनावराला खाद्य म्हणून पण दिली जाते. इट ऑल्सो नोन ॲज अ कव्हर क्रॉप टू रिड्यूस द सॉइल इरोजन. ह्याला आपण कव्हर क्रॉप म्हणतात, रिड्यूस द सॉइल इरोजन. हे स्मोदरिंग क्रॉप नाही बरं का, ही पानं जास्त मोठी नसतात. हे कव्हर क्रॉप आहे, हे पण थोडंसं सॉइल इरोजन कमी करतं. तर सोयाबीनला स्मोदरिंग क्रॉप म्हणतात, कारण की ते सॉइल सरफेस सगळा कव्हर करतं. त्यामुळे पानं सॉइल सरफेस कव्हर केल्यामुळं पावसाचं थेंब जोरात आदळत नाही सॉइलवर आणि वीडची ग्रोथ पण जास्त होत नाही. सोयाबीनला कव्हर क्रॉप, ग्राउंडनटला पण कव्हर क्रॉप म्हणतात, पण त्याची पानं लहान असतात, त्यातनं गवत उगवून येऊ शकते. इथं भुईमुगाचा फोटो मी एक तुम्हाला दाखवत आहे. ओके, तर इथे दिसतंय तुम्हाला भुईमुगाला खाली शेंगा आलेल्या आहेत. आता बऱ्याच मुलांना मुलींना वाटतं की भुईमुगाला ज्या शेंगा आलेल्या आहेत त्या त्याच्या मुळापासून येतात, तर तो गैरसमज आहे. भुईमुगाचे जे फ्लावर असतात जमिनीच्या वर असतात पिवळ्या कलरचे आणि नंतर त्या जमिनीच्या आतमध्ये जातात, पेगिंग होतं, त्याला पेग्स म्हणतात, तर त्याला आऱ्या म्हणतात. तर भुईमुगाला मुळावर शेंगा येत नाही, हा गैरसमज आहे तुमचा. बऱ्याच मुलांना मुलींना वाटतं की भुईमुगाच्या मुळावर शेंगा, मुळावर शेंगा नसतात, जमिनीच्या वर फ्लावर लागतात. आणि फ्लावर ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, खाली लिहिलं बघा मी दोन अक्षरात, जमिनीमध्ये जातात फ्लावर पिवळ्या कलरची आणि खाली शेंगा डेव्हलप होतात, त्याला पॉट डेव्हलपमेंट म्हणतात. ओके, काय मोर. तर बॉटनिकल डिस्क्रिप्शन, इट इज अ बुशी अॅन्युअल प्लांट विथ 30 to 60 सेंटीमीटर ऑफ हाईट. 30 ते 60 सेंटीमीटर हाईट आहे. स्टेम इज अँग्युलर अँड हेरी. स्टेम जे असते ती अँग्युलर आणि त्याच्यावर बारीक बारीक लव असते केसांची. पॉट्स आर लॉंग अँड सिलेंड्रिकल. एका भुईमुगाच्या ट्रफलामध्ये पॉड मध्ये 2 ते 3 शेंगा असतात. तर सगळ्यांनी भरपूर जणांनी भुईमुगाच्या शेंगा फोडल्या पण असतील. टॅप रूट सिस्टम विथ द वेल डेव्हलप्ड लॅटरल रूट. त्याची जी रूट सिस्टम असते ती एकच मूळ खोल जातं आणि बारीक 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 मुळं मग असतात. लिव्स आर ट्रायपॉलेट अँड कंपाऊंड. एका जागेवर 3-3 पानं असतात. इट इज अ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. हे जे आहे हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. ओके, द फ्लावर आर बॉर्न इन एक्सेल ऑफ लीफ. पानाचे तिथनं तयार होतात. बेंड टू द ग्राउंड ड्यू टू द जिओग्राफिकल फोर्स. फुलोरा वर लागतो, वैशिष्ट्य आहे ग्राउंडनटचं. जमिनीच्या वर पिवळ्या कलरची फुलं लागतात, नंतर गुरुत्वाकर्षणामुळे ती जमिनीमध्ये जातात आणि जोपर्यंत फ्लावर किंवा त्याला पेग म्हणतात जमिनीच्या आतमध्ये जात नाही तोपर्यंत त्याला शेंगा लागत
नाही, ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. ओके, ठीक आहे. सॉइल आणि क्लायमेट. ओके, नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला तो आहे सॉइल आणि क्लायमेट. सॉइल रिक्वायरमेंट. ग्राउंडनट कॅन बी कल्टिवेटेड ऑन अ लाइट टू सॅन्डी लोम सॉइल. pH 6 to 8 groundnut require loose and porous soil. Groundnut cannot grow on a clay soil. Interference is a penetration of pegs and their development and harvesting is very difficult. चिकण मातीच्या जमिनीमध्ये भुईमूग लावून फायदा नाही. एक तर ती जमीन ड्राय झाल्यानंतर कडक बनते, त्यामुळे जे पेग्स आहेत ते जमिनीमध्ये जाऊ शकत नाही, किंवा जरी गेले तरी शेंगा जास्त वाढत नाही, त्याची जमीन कॉम्पॅक्ट असते. त्यामुळे जमीन सोयाबीनसाठी ग्राउंडनट साठी हलकी जमीनच बेटर आहे. वॉटर लॉगिंग इज हार्मफुल फॉर द क्रॉप. जर पाणी साठलं तर भुईमुगाच्या शेंगातनं ग्राउंडनट पुन्हा उगवून येऊ शकतो. फॉर पेग डेव्हलपमेंट इन ब्लॅक सॉइल सो हार्ड हेन्स इट इज नॉट सुटेबल. ओके. क्लायमेट रिक्वायरमेंट. ग्राउंडनट इज अ ट्रॉपिकल क्रॉप अँड रिक्वायर लॉंग वॉर्म ग्रोइंग सीझन. हे एक ट्रॉपिकल उष्ण दमट क्रॉप आहे. टेम्परेचर रिक्वायरमेंट 27 ते 30 डिग्री सेल्सिअस. 27 ते 30 डिग्री सेल्सिअस हे जे आहे हे त्याचे टेम्परेचर रिक्वायरमेंट आहे. रेनफॉल 500 to 600 mm इज सफिशियंट. 500 ते 600 mm एवढा पाऊस सफिशियंट आहे. ग्राउंडनट रिक्वायरमेंट वॉर्म क्लायमेट फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज अँड ब्राईट सनशाईन फॉर द फ्लॉवरिंग अँड पॉट डेव्हलपमेंट स्टेज. भुईमुगाला पण सेमच आहे. उष्ण दमट वातावरण सुरुवातीच्या स्टेजला आणि फ्लॉवरिंग आणि पॉट डेव्हलपमेंट स्टेजला स्वच्छ सनलाइट. लँड प्रिपरेशन सोयाबीन सारखं सेमच आहे. प्लाविंग इज कॅरिड आउट 15 to 20 सेंटीमीटर इन समर मंथ आणि ऍप्लिकेशन ऑफ 10 to 15 टन ऑफ FYM. हॅरोविंग इज कॅरिड आउट फर्म अँड कॉम्पॅक्ट सीड बेड. नंतर पुळवायचं पाऊस पडल्यानंतर आणि लूज आणि पोरस सीड बेड बनवायचं. त्याच्यानंतर सीड ट्रीटमेंट सोयाबीन सारखी सेमच आहे. 3 ते 4 ग्रॅम कॅप्टन किंवा थायरम लावायचं, किंवा रायझोबियम अँड PSB 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड. रायझोबियम किंवा PSB 250 ग्रॅम 10 किलो बियाण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यामुळं 20 ते 25% इल्ड पण वाढते आणि तुमचं जे नायट्रोजन आणि फॉस्फरस वरचा खताचा जो खर्च आहे तो पण कमी येतो. ओके. त्याच्यानंतर सोईंग टाइम. खरीप सीझन मध्ये 7 जून ते 20 जून हा सोईंग टाइम आहे. 7 जून ते 20 जून जास्त उशिरा लावायचं नाही भुईमूग. खरीप मध्ये पण ग्राउंडनट लावलं जातं. 15 जून ते 15 फेब्रुवारी उन्हाळी भुईमूग ज्याला म्हटलं जातं. ओके. सोईंग मेथड ड्रिलिंग विथ द सीड कम फर्टिलायझर ड्रिल ऑर डिबलिंग. टोकतात पण किंवा ड्रिलिंग पण केलं जातं, पेरलं पण जातं. सोईंग डेप्थ 5 to 7 सेंटीमीटर. ओके. आता इथे एक वैशिष्ट्य आहे. भुईमुगाच्या 3 प्रकारच्या व्हरायटी असतात. एक असते बंच, एक असते सेमी स्प्रेडिंग आणि एक असते स्प्रेडिंग. ओके. बंच, सेमी स्प्रेडिंग आणि स्प्रेडिंग हे काय असतंय ते तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट तुम्हाला फोटो दाखवते. एक मिनिट स्लाइड स्क्रीन शेअर होती. 1 मिनिट थांबा. ओके. 1 मिनिट थांबा. दिसला का फोटो? ओके. इथं तुम्हाला एक फोटो दिसतोय. स्प्रेडिंग, सेमी स्प्रेडिंग आणि बंच. तर बंच म्हणजे काय? ज्याची फांद्या ज्या आहेत ना त्या सरळ वाढतात. माझ्या हाताकडे पण बघा, फोटो मध्ये सुद्धा बघू शकता. माझ्या हाताकडे बघा, माझे बोट कसे आहेत, सरळ. बंच म्हणजे काय? ज्याची फांद्या जमिनीच्या वर सरळ उंच वाढतात, जमिनीला पसरत नाही, त्याला म्हणायचं बंच. सेमी स्प्रेडिंग म्हणजे काय? थोड्याशा जमिनीवर पसरतात, थोड्याच्या आडव्या पसरतात, बऱ्याच अंशी वर पसरतात. माझा हात बघा तुम्ही. ओके. आणि सेमी स्प्रेडिंग म्हणजे काय? जमिनीवर फांद्या पसरतात, त्याला स्प्रेडिंग म्हणलं जातं. तर इथं तुम्हाला फोटो दिसतोय. ओके. बंच, सेमी स्प्रेडिंग आणि स्प्रेडिंग. तर बंच म्हणजे काय? भुईमुगाचे जे डहाळे आहेत, ब्रांचेस, त्या सरळ वाढतात, त्याला बंच म्हणलं जातं, जमिनीवर जास्त पसरत नाहीत. आणि स्प्रेडिंग म्हणजे काय? ज्या जमिनीवर पसरतात, ओके, त्याला म्हणायचं स्प्रेडिंग. ओके. तर तुम्हाला मी तो फोटो दाखवलेला आहे, तो कळेल, तो कळला असेल
अशी मी अपेक्षा बाळगतो. आता तुम्हाला मी पुन्हा स्लाइड आपली रेग्युलर दाखवतो. तर स्लाइड येईलच तुम्हाला, एक मिनिट थांबा. ओके, तर डिपेंडिंग अपॉन व्हरायटी कुठली आहे, तर सोयाबीन ग्राउंडनटच्या 3 प्रकारच्या व्हरायटी असतात. बंच म्हणजे काय, फांद्या सरळ जमिनीच्या वर वाढतात. त्याला स्पेसिंग 30 बाय 10 सेंटीमीटर लागतं. साहजिकच आहे, फांदी जर सरळ वाढणार असेल तर जास्त स्पेसिंग लागत नाही, 30 बाय 10. नंतर काही प्रमाणात पसरतात, काही प्रमाणात सरळ जातात फांद्या, त्याला सेमी स्प्रेडिंग म्हणतात. त्याचं स्पेसिंग आहे 45 बाय 15 आणि स्प्रेडिंगचं पण आहे सेमी स्प्रेडिंगचा आहे 40 बाय 15 आणि स्प्रेडिंगचा आहे 45 बाय 15. ओके, त्याच्यावर त्याचा सीड रेट पण चेंज होतो. बंच व्हरायटी जे सरळ वाढते स्ट्रेट, त्याचं स्पेसिंग कमी असल्यामुळे सीड रेट आहे 100 kg पर हेक्टर. सेमी स्प्रेडिंगचं स्पेसिंग 40 बाय 15 असल्यामुळे सीड रेट आहे 90 kg पर हेक्टर. साहजिकच आहे, जेवढ्या ब्रांचेस थोड्या थोड्या पसरणार आणि स्प्रेडिंग मध्ये ब्रांचेस ज्या आहेत त्या जमिनी लगतच पसरतात, त्यामुळे त्याचं स्पेसिंग जास्त आहे, 45 बाय 15 आहे. ओके, आणि त्यामुळे सीड रेट जो आहे तो 80 किलो आहे. तर भुईमुगामध्ये 3 प्रकारच्या व्हरायटी असतात. बंच म्हणजे फांद्या सरळ जाणे, सेमी स्प्रेडिंग म्हणजे निम्म्या फांद्या सरळ जाणे, निम्म्या फांद्या आडव्या पसरणे, आणि स्प्रेडिंग मध्ये बऱ्याच फांद्या, सगळ्याच्या सगळ्या फांद्या जमिनीवरच पसरणे, स्प्रेडिंग. तर बंच फांद्या सरळ जात असल्यामुळे स्पेसिंग कमी आहे 30 बाय 10, त्यामुळे सीड रेट जास्त आहे 100 kg पर हेक्टर. सेमी स्प्रेडिंग मध्ये निम्म्या फांद्या पसरतात, निम्म्या सरळ जातात, म्हणून स्पेसिंग आहे 40 बाय 15 सेंटीमीटर, म्हणून सीड रेट बंच पेक्षा 10 किलोनं कमी आहे. आणि स्प्रेडिंग मध्ये सगळ्या फांद्या जमिनीवर पसरतात, त्यामुळे स्पेसिंग जास्त आहे, साहजिकच आहे, 45 बाय 15 आणि सीड रेट जो आहे तो 80 kg पर हेक्टर आहे. ओके, त्यानंतर एक पॉइंट आहे मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर. तर भुईमुगात 25-50-25 NPK हा डोस ऍट द टाइम ऑफ सोइंग दिला जातो, बिकॉज इट इज अ लेग्युमिनस फॅमिली क्रॉप. ऍप्लिकेशन ऑफ 400 kg पर हेक्टर ऑफ जिप्सम बिकॉज इट सप्लाय सल्फर इन्क्रीजेस द ऑइल पर्सेंटेज. तर सोयाबीन असेल किंवा भुईमुगा असेल किंवा कुठलेही ऑइलसीड क्रॉप असेल, त्याला जर तुम्ही सल्फर दिलं तर त्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण जास्त वाढतं, लक्षात ठेवा. त्यामुळे 400 kg पर हेक्टर जिप्सम जर दिलं, जिप्सम मध्ये सल्फरचं प्रमाण असते, त्यामुळे त्यांचं ऑइल पर्सेंटेज वाढतं. स्प्लिटिंग ऑफ 2 doses at the time of 200 kg sowing and remaining 200 kg at the time of pegging. ओके, आणि जिप्सम मधनं कॅल्शियम पण मिळतं. तर जिप्सम जे आहे 200 किलो सोईंगच्या टाइम 200 आणि पेगिंगच्या टाइम 200 जर दिलं तर सोयाबीनसाठी हे अतिशय ग्राउंडनटसाठी हे अतिशय फायदेशीर होतं. ओके, आणि त्यातनं कॅल्शियम आणि सल्फर मिळतं. सल्फरमुळे ऑइल कंटेंट वाढतं आणि कॅल्शियम मुळे पॉडची साईज वाढते, कर्नेल्स म्हणजे पॉडची साईज वाढते. ओके, त्यानंतर इरिगेशन आणि वॉटर मॅनेजमेंट. देर इज नो नीड टू गिव्ह द इरिगेशन. जर पाऊस पडत असेल तर पाणी देण्याची गरज नाहीये. नाहीतर फ्लावरिंग स्टेज, ज्यावेळेस त्याला फुलं येतात 40 ते 45 दिवसानंतर, पेग फॉर्मेशन, त्याचं पेग बनतं पिवळ्या कलरचा 50 ते 60 दिवसानंतर, पॉट डेव्हलपमेंट, शेंगा लागतात 90 ते 100 दिवसानंतर. अशा 3 स्टेजला तरी पाणी द्यावं. आणि वॉटर रिक्वायरमेंट जी आहे ती 40 ते 50 सेंटीमीटर पर हेक्टर, 40 ते 50 सेंटीमीटर पर हेक्टर एवढी त्याची वॉटर रिक्वायरमेंट आहे. इंटरकल्चरिंग आणि वीड मॅनेजमेंट. ओके, इंटरकल्चरिंग आणि वीड मॅनेजमेंट. तर इंटरकल्चरिंग आणि वीड मॅनेजमेंट मध्ये 2 to 3 विडिंग, 1 ते 2 विडिंग ऑर होईंग, कोळपणी करावं. ओके, त्यानंतर जास्त कोळपुणे, कोळपल्या डू नॉट टेक एनी इंटरकल्चरिंग ऑपरेशन आफ्टर पेगिंग. एकदा त्याला पेग लागले किंवा फ्लावर लागले की कुठलेही ऑपरेशन करू नये, नाहीतर पेग तुटतात. यूज ऑफ हर्बिसाइड टोक E25. टोक E25 हर्बिसाइड आहे, 4 लिटर 6 लिटर पाण्यामध्ये ढवळायचं, प्री इमर्जन्सी ऍप्लिकेशन करायचं. ओके, किंवा फ्लुक्लोरोलिन 1 kg dissolve in 800 liters of water as a pre-emergency application. म्हणजे तुम्ही टोक E25 वापरा किंवा फ्लुक्लोरोफिन वापरा, दोन्हीही चालतं सोईंग केल्यानंतर उगवून यायच्या आधी. किंवा पोस्ट इमर्जन्सी ऍप्लिकेशन ऑफ परस्यूटचं पोस्ट इमर्जन्सी ऍप्लिकेशन केलं तरी चालतं. उगवून आल्यानंतर जर गवत आलं तर परस्यूट वापरा, 750 ml पर हेक्टर
dissolve in 500 liters of water. ओके, त्याच्यानंतर एक दाखवतो तुम्हाला ड्रम रोलिंग. ओके, दिसतंय का? ड्रम रोलिंग इन ग्राउंडनट. तर 200 लिटर कॅपॅसिटीचा लोखंडी बॅरल, भुईमुगाला ज्यावेळेस पेग लागतात, फ्लावरिंग नंतर पेग लागतात, हा भुईमुगाच्या फांद्यावर फिरवायचा. कुठल्या व्हरायटीला? बंच व्हरायटी. मी काय सांगतोय ऐकून घ्या. ड्रम रोलिंग ऑफ ग्राउंडनट. तर इथे तुम्हाला फोटोमध्ये एक माणूस रिकामा 200 लिटरचा लोखंडी ड्रम, प्लास्टिकचा नव्हे, प्लास्टिकचा हलका असतो, लोखंडी ड्रम, काही त्यात न भरता, पाणी बिणी काही न भरता, बंच व्हरायटी ज्याच्या फांद्या सरळ वाढतात त्याच्यावर फिरवायचा. कधी फिरवायचा? पेगिंग असताना. त्यामुळे काय होतं, पेग जे आहे ते जमिनीमध्ये व्यवस्थित आतमध्ये जातात आणि त्यामुळे तुमची इल्ड जी आहे ती 20 ते 25% वाढते. सो बंच आणि सेमी टाईप व्हरायटी हॅव अ स्मॉल पेग. त्याचे पेग स्मॉल असतात. सो इट विल नॉट गो इनसाइड द सॉइल आणि ते जमिनीच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. दॅट्स वाय वी हॅव टू रोल द एम्प्टी ड्रम ऑफ 200 लिटर कॅपॅसिटी, 200 लिटर कॅपॅसिटीचा लोखंडी ड्रम एम्प्टी रिकामा ऑन द ब्रांचेस ऑफ ग्राउंडनट वर फिरवायचा. कधी? पेगिंगला. सो पेग्स गो इनसाइड द सॉइल and due to these yield will be increased 20 to 25%. त्यामुळे 20 ते 25% yield वाढते भुईमुगाची. कारण की जोपर्यंत पेग जमिनीच्या आतमध्ये जाणार नाही तोपर्यंत शेंग लागणार नाही. पेग जर जमिनीच्या वर राहिले तर त्याच्याला शेंग लागत नाही. हाय yield, high light intensity and temperature affect the pegging and soil moisture at the wilt point. Pegging may stopped or pegs may be died. जास्त टेम्परेचर असेल आणि पेगिंगच्या वेळेस जर पाणी मिळालं नाही तर पेग जे आहे ते बऱ्याच वेळा किंवा बऱ्याच अंशी मरतात. त्याच्यानंतर ग्राउंडनट टिक्का. ग्राउंडनट टिक्का, तर डिसीजेस थोडेसे सांगतो तुम्हाला. टिक्का म्हणजे काय? पानावर ब्राऊन स्पॉट उठणे. दिस डिसीज इज कॉल्ड बाय सर्सोस्पोरा पर्सोनेटा फंगस. दिस डिसीज इज स्प्रेड रॅपिडली ऍट द टेम्परेचर अबाउट 22 डिग्री सेल्सियस and relative humidity is higher. Brown yellow color spots are developed on the leaf in a severe condition. Complete defoliation. पहिल्यांदा ब्राऊन तांबड्या कलरचे स्पॉट पडतात आणि नंतर सगळी पानं गळून पडतात टिक्कामध्ये. झायनेट 2 kg per 1000 लिटर ऑफ वॉटर अप्लाइड. झायनेट जे आहे ते 2 किलो 1000 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे करा. स्क्लोरोशियम रॉट. नेचर ऑफ डॅमेज. दिस डिसीज इज कॉल्ड बाय स्क्लोरोशियम फंगस. क्लोरोशियम फंगस मुळे हा डिसीज होतो, स्क्लोरोशियम रॉट. डेव्हलपमेंट ऑफ व्हाईट कलर थ्रेड ऑफ फंगस ऑन द प्लेस ऑफ रूट. मुळाच्या जागेवर पांढऱ्या कलरची पावडर डेव्हलप होते. ओके, कंट्रोल मेजर काय आहे? ब्रासिकॉल 10 to 15 kg पर हेक्टर. ब्रासिकॉलचा यूज करायचा 10 to 15 kg पर हेक्टर. त्यात रॉसिटी हा जो डिसीज आहे, दिस डिसीज इज कॉल्ड बाय द व्हायरस अँड ट्रान्समिट थ्रू ऍफिड. ऍफिड थ्रू ट्रान्समिट होतं. अफेक्टेड लुक लाईक अ बशी अपॅरन्स अँड फोल्डिंग ऑफ लीफ. रॉसिटी मध्ये पानं लहान होतात. ओके, आणि झुडपासारखं छोटस राहतं झाड. ओके, तर हा व्हायरल डिसीज आहे आणि हा ऍफिड थ्रू होतो. आता एकदा झाला तर त्या प्लांटला तुम्ही काय करू शकत नाही, तुम्हाला अपरूट आणि डिस्ट्रॉय करावं लागतं. पण त्याचा जो सेकंडरी स्प्रेड आहे तर तो ऍफिड मुळे होतो. तर मोनोक्रोटोफॉस जर स्प्रे केलं 1 ml पर लिटर तर ऍफिड मरतात आणि एका झाडापासून डिसीज दुसऱ्या झाडाला ट्रान्सफर होत नाही. ग्राउंडनट ऍफिड. नंतर ग्राउंडनट ऍफिड. आता ऍफिडचा फोटो मी ऑलरेडी दाखवलेला आहे. इट इज अ पॉलिफॅगस पेस्ट. बोथ नीम्स अँड ऍडल suck the cell sap from the leaf and causing leaf curling and stunted plant growth. पानामधलं रस शोधतात त्यामुळे पानं अक्षून मारतात. कंट्रोल मेजर मोनोक्रोटोफॉस 1 ml पर लिटर ऑफ वॉटर. मोनोक्रोटोफॉस जे आहे 1 ml पर लिटर ऑफ वॉटर मध्ये टाकून स्प्रे करायचं. किंवा बिहार हेरी कॅटरपिलर. इट विल अटॅक ऑन द लीफ अँड टेंडर शूट कॉझिंग डिफॉलिएशन ऑफ लीफ. बिहार एरी कॅटरपिलर, ज्या कॅटरपिलरच्या अंगावर बारीक बारीक केस असतात त्याला बिहार एरी कॅटरपिलर म्हणतात. कंट्रोल मेजर फिनोलोफॉस 1 ml पर लिटर ऑफ वॉटर. ओके, त्याच्यानंतर हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग. क्रॉप बिकम मॅच्युअर आफ्टर 120 to 114 डेज. 120 ते 140 दिवसामध्ये क्रॉप मॅच्युअर होतं. चेंज टू येलो. पानाचा कलर येलो होतो. Dying of leaf, moisture percentage in a seed fall below 20%.
सीड मधलं मॉइश्चर पर्सेंट जे आहे ते 20% खाली येतं. ओके. ग्रेन कलर चेंज टू ब्राऊन, ग्रेनचा कलर जो आहे तो ब्राऊन करतो. डार्क टॅन डिस्कलरेशन इनसाइड द पॉड, शेंगा फोडल्यानंतर शेंगाच्या आतमध्ये काळे 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 पांढरे असे पट्टे दिसतात. लिव्स ड्रॉपिंग डाऊन बाय अपरूटिंग द प्लांट, झाड उपटायचं आणि शेंगा तोडायच्या माणसं लावून. यील्ड जे आहे ती 15 ते 20 क्विंटल पर हेक्टर आहे. ओके. व्हरायटी बंच व्हरायटी SB11, फुले प्रगती JL24 ज्याला म्हणतात. टॅक्स 26, सेम स्प्रेडिंग टाइप ऑफ व्हरायटी TMV10, ICGS76, ICGS75 आणि कोयना. आणि स्प्रेडिंग पसऱ्या जाती कराड 4111 सॉरी, कोपरगाव 1 और कोपरगाव 3. ओके. बैमूग इंटरक्रॉपिंग मध्ये पण लावला जातो किंवा काही लोक लावतात. ग्राउंडनट प्लस सोयाबीन 4:1 रेशो, ग्राउंडनट प्लस सनफ्लावर 6:2 रेशो, ग्राउंडनट प्लस जवार 1:1 रेशो, आणि ग्राउंडनट प्लस तूर 6:2 रेशो. So like this way I have completed 2 lectures, 2 crops. ओके. कोणाला काय शंका असेल तर विचारा.